नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 30 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात मित्रांनो आपली टीईटी एक्झाम जी की येत्या 28 जून रोजी होणारी आहे आणि आता त्या परिस्थितीतून आपल्याकडे मित्रांनो आता शेवटचे काही दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण या शिल्लक दिवसांमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून जेवढे काही IMP क्वेश्चन आहेत ते आपण परिपूर्ण मित्रांनो या ठिकाणी कव्हर करत आहोत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसतील तर चॅनलला तुम्ही फटाफट सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येकी अपडेट मिळेल व त्यासोबत आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याची देखील ऑफिशियल लिंक मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जेणेकरून त्या ठिकाणचे देखील सर्व अपडेट तुम्हाला पाहता येणारे असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मराठी व्याकरणाचे खूप अतिशय IMP आणि बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे असे क्वेश्चन्स आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रश्न IMP आहे, शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. व बरेच विद्यार्थी जे आहे टेस्ट सिरीज जॉईनिंग संदर्भात देखील अनेक सारे मेसेज करत होते. मित्रांनो, आपण आपल्या ॲपमध्ये जेवढे काही टेस्ट सिरीज आहेत जे की टीईटी एक्झाम संदर्भाचे ते आपण परिपूर्ण तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना जॉईनिंगमध्ये समस्या येत होती आता ती देखील आपण समस्या दूर केलेली आहे. तर फटाफट जॉईन करून घ्या. उर्वरित दिवसांमध्ये तुम्हाला ते खूप आणि खूप फायदेशीर ठरणारे असतील. जर तुमचा अभ्यास झालेला नसेल तर मित्रांनो तो जॉईन करून घ्या आणि चांगल्या तयारीला लागा. तर यामधला पहा प्रश्न क्रमांक पहिला, जो की काय म्हणतो, पायगुण हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्दसिद्धीचा प्रकार आहे? तर शब्दसिद्धीचा प्रकार या ठिकाणी म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की संकरित या जे आहे शब्दसिद्धीचा प्रकार आहे. तर या ठिकाणी सांगायचं झालं तर दोन वेगवेगळ्या भाषातील शब्द एकत्र येऊन जो नवीन शब्द तयार होतो त्याला संकरित किंवा संकर शब्द असं जे आहे ते म्हणतात. यामध्ये पायगुण या शब्दामध्ये पाय हा मराठी जे की पहिला तद्भव शब्द आहे आणि गुण हा जे की दुसरा शब्द आहे, ज्याला संस्कृतमध्ये तस्तम असं म्हणतात. हे दोन शब्द आहेत, म्हणजे या दोन भिन्न शब्दांचे किंवा भाषांचे शब्द एकत्र आल्यामुळे हा एक संकरित शब्द तयार झालेला आहे. म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. आणि जे मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगत आहे मित्रांनो ते तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का परीक्षेत 100% तुम्हाला असे प्रश्न पाहायला मिळतात. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, जे चकचकते ते सोने नसते या मिश्र वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर करा. याचं केवळ वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. तर कसं होईल मग? जे चकचकते ते सोने नसते ते असं होईल की चकचकणारे सर्वच सोने नसते. हे जे आहे जे की केवळ वाक्यामधलं होणार असेल, जे की आपल्याला पर्याय नंबर ब मध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. तर केवळ वाक्यामध्ये जे की एकच उद्देश म्हणजे की कर्ता आणि एकच विधेय म्हणजे की क्रियापद जे की असते. मूळ मिश्र वाक्यातील जे ते हे सूचक शब्द काढून टाकून अर्थ न बदलता केलेले या ठिकाणी कसं केलेलं आहे, चकचकणारे सर्वच सोने नसते. हे एक सरळ आणि शुद्ध वाक्य आपण या ठिकाणी केवळ वाक्य जे की बनवलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर याचं ब उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न तिसरा, विद्वान या शब्दाचा सामान्य रूप ओळखा. तर विद्वान या शब्दाचा सामान्य रूप आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर कशा प्रकारे? तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर अ, जे की विद्वाना हे जे आहे या ठिकाणी होणार असेल, जे की याचं सामान्य रूप. कारण का नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला आपण सामान्य रूप असं जे आहे ते म्हणतो. या ठिकाणी विद्वान या शब्दाला ला, स किंवा चा सारखे प्रत्यय लावताना त्याचे रूप जे की विद्वाना असं जे आहे थोडक्यामध्ये होते. म्हणून या ठिकाणी जे की याचं उत्तर पर्याय नंबर अ होईल. तर स्त्रीलिंगी रूप केल्यास काय होते? स्त्रीलिंगी रूप केल्यावर याचं विदुषी हे जे आहे थोडक्यामध्ये बनते, जे की हे सामान्य रूप नाही, हे याचं स्त्रीलिंगी रूप आहे. हे देखील लक्षात ठेवून घ्या या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न चौथा, प्रयोगात कर्ता व कर्म दोन्हीही तृतीय व द्वितीय विभक्तीत असून क्रियापद नेहमी नपुंसकलिंगी तृतीय पुरुषी एकवचनी असते. हा कोणता प्रयोग आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, हा एक भाव्य प्रयोग होणारा असेल. कारण का भाव्य प्रयोगाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे क्रियापद कर्ता किंवा कर्म या दोघांच्याही लिंग वचन किंवा पुरुषानुसार बदलत नाही. ते नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी आणि नपुंसकलिंगी जे की असते. या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यामुळे त्यानंतरचा प्रश्न पाचवा असा आहे, खालीलपैकी अभ्यस्त शब्दाचा अचूक गट निवडा. अभ्यस्त शब्द या ठिकाणी म्हटलेला आहे, जे की कोणता होणार असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की शेजारी पाजारी दगडधोंडा गोडधोड हे जे आहे थोडक्यामध्ये होणारा असेल अभ्यस्त शब्दांचा अचूक गट. कारण का एका शब्दाची किंवा सार्थक निरर्थक शब्दांची एकत्र पुनरावृत्ती होऊन जे शब्द बनतात त्यांना अभ्यस्त शब्द असं जे की म्हणतात. या ठिकाणी पहा, शेजारी पाजारी दगडधोंडा गोडधोड हे अभ्यस्त शब्द आहेत. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर अ हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा सहावा, पंकज हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? पंकज, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की उपपद तत्पुरुष या जे आहे समासाचं उदाहरण आहे. तर ज्या तत्पुरुष समासातील
दुसरे पद हे धातू साधित असते आणि त्याच्या वाक्यात स्वतंत्रपणे वापर करता येत नाही त्याला उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास असं जे आहे ते म्हणतात. यामध्ये पहा पंकजचा जो की विग्रह पंकात म्हणजे की चिखलात या प्रकारे जे की जन्मणारे चिखलात जन्मणारे म्हणजे ज्याला आपण कमळ असं म्हणतो कारण कमळ हे चिखलामध्ये येते असा या ठिकाणी होतो. यामध्ये ज म्हणजे जन्मणारे हा धातू स्वतंत्रपणे वापरता येत नाही म्हणून पर्याय नंबर ब उत्तर होईल. त्यानंतरचा 7वा प्रश्न घरावरून हाती गेला या वाक्यात कोणती शब्दशक्ती आढळते यामध्ये तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की लक्षणा ही जी आहे शब्दशक्ती थोडक्यामध्ये आढळते. तर घरावरच्या जे की या ठिकाणी पहा घराच्या छतावरून प्रत्यक्ष हत्ती जाणे शक्य आहे का तर शक्य नाही परंतु मुख्य अर्थाला याचा बोध येतो त्यामुळे आपण त्याच्या सुसंगत अर्थ म्हणजे की घराच्या बाजूने किंवा रस्त्यावरून हत्ती गेला असा घेतो म्हणून जे आहे मूळ अर्थाला बाधा आणून त्याच्याशी सुसंगत दुसरा अर्थ घेण्याच्या शक्तीला लक्षणा शब्दशक्ती असं जे आहे ते म्हणतात म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा 8वा असा आहे भुजंग प्रयात व्रतामध्ये किती अक्षरे आणि कोणते गण असतात या ठिकाणी पहा हा देखील IMP प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ जे की 12 अक्षरे आणि 4 य हे जे थोडक्यामध्ये असतात जे की 4 वेळा य थोडक्यामध्ये हे जे आहे ते असतात. हे देखील IMP आहे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न 9वा असा आहे तू मला पुस्तक दिलेस या वाक्यातील प्रयोग ओळखा कोणता प्रयोग आहे तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब कर्तुकर्म संकर हा जो आहे थोडक्यामध्ये या वाक्यातील प्रयोग आहे पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल. त्यानंतर 10वा प्रश्न शर्वरी यामिनी आणि निशित हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की रात्र या शब्दाचे समानार्थी आहेत. मराठी व्याकरणामध्ये शर्वरी यामिनी निशा निथिश रजनी आणि रात्र हे सर्व शब्द जे आहेत जे की रात्र या शब्दाच्या अर्थाचे समानार्थी शब्द आहेत म्हणून पर्याय नंबर ब याचं जे की उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही TET एक्झामच्या परिपूर्ण A to Z तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली TET एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो A to Z तयारी आपण करून घेतलेली आहे ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या TET अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड ॲक्युरसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर TETच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही PYQ चे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नसेल तर त्या विद्यार्थ्यांकडे अजूनही संधी उपलब्ध आहे कारण का मित्रांनो तुमच्याकडे अजूनही 20 ते 22 दिवस शिल्लक आहेत. तुम्ही रेग्युलरली जरी आपली टेस्ट सिरीज सोडवत गेला त्यामधले IMP प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घेतलात आणि मित्रांनो तुम्ही त्या प्रश्नांचा प्रॉपरली सराव केला तर 100% मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. जो आपण टार्गेटेड 90+ स्कोर ठेवला आहे तो देखील मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही मिळून जो पात्रतेचा शेअर आहे मित्रांनो तुम्ही लावू शकता. ज्या विद्यार्थ्यांना ही एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची आहे ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट असेल किंवा मित्रांनो तुमचा सेकंड अटेम्प्ट असेल आणि तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये TET एक्झाम एलिजिबल व्हायचं असेल तर लगेच आपली बॅच टेस्ट सिरीज एनरोल करून घ्या. या उर्वरित दिवसामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. तुम्ही जेवढा जास्त प्रश्नांचा सराव करणार तुमचा अभ्यास मित्रांनो तेवढाच हा परिपूर्ण होणारा असेल त्यामुळे लगेच जॉईन करा आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 11वा पुढचा काय म्हणतो पहा व्यंजन प्लस स्वर व्यंजन अधिक स्वर एकत्र आल्यावर काय तयार होतो तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की अक्षर हे जे आहे ते तयार होते. त्यानंतरचा प्रश्न 12वा यथावकाश हे क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की कालवाचक या जे आहे ते प्रकारचं आहे. यथावकाश म्हणजे काय वेळेनुसार किंवा योग्य वेळे असा याचा अर्थ होतो.
त्यानंतरचा प्रश्न पुढचा 13वा आहे. मुलांनी शांत बसावे या वाक्यातील प्रयोग कोणता? तर कोणता प्रयोग आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की अकर्मक भावे हा जो आहे थोडक्यामध्ये जो की प्रयोग आहे. या ठिकाणी सांगा अकर्मक भावे प्रयोग. तर या वाक्यामध्ये बसणार कोण आहे? मुलांनी शांत बसावे, जे की या ठिकाणी सांगायचं झालं तर बसणार कोण आहे? तर मुले आहेत. म्हणजे की मुले या ठिकाणी काय आहेत? तर कर्ता आहेत. तर कर्त्याला नि हा जो आहे तृतीय जे की विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. या ठिकाणी पहा नि लागलेला आहे, प्रत्यय आहे, म्हणून वाक्यात कर्म नाही. कर्म या वाक्यामध्ये नाही. तर अकर्मक आणि क्रियापद जे की बसावे हे जे आहे जे की विद्यार्थी आहेत, तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी आहे, त्यामुळे हा अकर्मक भावे प्रयोग हा होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला जो की 14वा. प्राणार्पण या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. प्राणार्पण कसा होईल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की प्राण अधिक अर्पण ह्या प्रकारे याचा विग्रह हा होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न 15वा. वीज कडाडली आणि पावसाला सुरुवात झाली वाक्याचा प्रकार ओळखा. कोणता होईल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की संयुक्त वाक्य हे जे आहे ते होणारा असेल. जेव्हा दोन स्वतंत्र केवळ वाक्य आणि व किंवा पण यासारख्या प्रधानत्वसूचक उभ्या नव्या अवयवाने जोडलेली असतात, तेव्हा त्या अखंड वाक्याला संयुक्त वाक्य असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न 16वा असा आहे. अभिनव या शब्दातील अभि हा काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की उपसर्ग हा जो आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर 17वा प्रश्न. कर या शब्दाचे विविध अर्थ खालीलपैकी कोणत्या गटामध्ये आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की हात, सारा, किरण या जे आहे गटामध्ये थोडक्यामध्ये आहेत. त्यानंतरचा प्रश्न 18वा. उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा विरोधार्थी अर्थ सूचित करणारे वाक्य कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की दिवाळे निघणे असं जे आहे थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो. त्यानंतरचा 19वा प्रश्न. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की या ठिकाणचं क, जोडाक्षर असं जे आहे त्याला म्हटलं जातं. त्यानंतर 20वा प्रश्न. अलंकार या शब्दाचा संधी प्रकार कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की व्यंजन संधी हे जे आहे याचा थोडक्यामध्ये प्रकार होणारा असेल. त्यानंतर 21वा प्रश्न. तो गाणे गातो या वाक्याचा शक्य कर्मणी प्रयोगात रूपांतर करा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, त्याच्याने गाणे गावे हे जे आहे थोडक्यामध्ये जे की याचं होईल. त्यानंतरचा प्रश्न 22वा. आम्ही गव्हावर जगतो या वाक्यातील व्यंगार्थ कोणता आहे हे सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की आम्ही अन्नावर अवलंबून आहोत असं जे आहे थोडक्यामध्ये जो की याचा होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न 23वा आपला. अनुस्वाराचा उच्चार ज्या वर्णासारखा होतो त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की अनुनासिक असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतर 24वा प्रश्न. न हे वर्ण कोणत्या प्रकारातील आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की दंत्य प्रकारातील आहे. त्यानंतरचा प्रश्न 25वा. समिधा या शब्दाचा अर्थ काय? तर याचं उत्तर आहे ब, जे की यज्ञासाठी लागणारे लाकूड याला जे आहे थोडक्यामध्ये समिधा असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतरचा 26वा प्रश्न. मराठीतील आद्य कवी कोणास मानलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की मुकुंदराज यांना जे आहे ते मानलं जातं. त्यानंतर 27वा प्रश्न. मी निबंध लिहित असे याचा काळ जो आहे ते ओळखायचा आहे, तर कोणता होईल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की रीती भूतकाळ हे जे आहे ते होणारा असेल. त्यानंतर 28वा प्रश्न. पांगरकर हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की साहित्यिक व इतिहासकार यांच्याशी संबंधित आहे. त्यानंतर 29वा प्रश्न. आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना या गोष्टीचा बोध होणाऱ्या क्रियापदाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की या ठिकाणी ब, आज्ञार्थ असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा 30वा प्रश्न. अव्यय भाव समासात कोणते पद प्रधान असतं? तर याचं उत्तर आहे पहिलं पद, जे की या ठिकाणी पहिलं पद जे आहे जे की प्रधान असतं. पर्याय नंबर अ याचं उत्तर जे की होणारं असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते जे की आपण या पार्टमध्ये पाहिलेलं आहे. तर आपले आता इथून पार्ट भरपूर सारे येणारे असतील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशलिटी सिरीजची बॅच एनरोल केलं नाही त्याने लगेच एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.